रिक्षा काय थांबणं झाल्या आम्हाला इथून रूमवरती जायचं आता. पुढे थांबल्या. आता असं वाटतं की पाणी पिऊनच पोट भरावं लागेल आम्हाला. खूपच महाग आहे हे. आरामात काय एकदम आरामात. तर आज आमचा ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वरच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही उज्जैनमध्ये आहे. ॲक्च्युली आज सकाळी 3 वाजता आरतीला जायचा प्लॅन होता, पण ड्रायव्हिंग करून असल्यामुळे थकलेली होती पोरं. सो आता 7:30 वाजलेत आम्हाला. बघूया आता आजचं दर्शन कसं होतं. इकडं अशा सगळ्या ई रिक्षा चालतात आणि स्वस्त आहेत हा या ई रिक्षा. काही 10,000 रुपयामध्ये मंदिरात सोडतात हे. तर आम्ही काल जिथे रूम घेतलेली त्या रूमपासून काहीतरी 1.5 किलोमीटर अंतरावरच मंदिर आहे. सो आम्ही चालत निघालो तिकडं. आणि हा रोडचा ॲम्बियन्स खूपच छान आहे. तर म्हटलं कॅप्चर करावं जातं आता. तर आता आम्ही उज्जैन महाकालच्या मंदिरात निघालो. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट दिवशी आम्ही उज्जैन महाकालचं दर्शन घ्यायला आलो. तर आज आपण बघत आहात की मागे सगळं तिरंग्याने ट्राय कलरने सगळं मंदिर सजवलेलं आहे. अजून काय दृश्य आहे ते दाखवतो. हर हर महादेव. आज काय मंदिरात एवढी गर्दी वाटत नाहीये. लवकर दर्शन होईल असं वाटतंय. तर 8:15ला टायमिंग थांबलो होतो आम्ही. आता 8:25 झाले. बरोबर अर्धा तासात दर्शन झालं. मला काय वाटत नाही की एवढ्या लवकर पुन्हा दर्शन झालं असेल. आज मे बी 15 ऑगस्ट आहे, ऑड डे, त्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं. दर्शन पण एकदम भारी झालं. आरामात काय एकदम आरामात. थोडी गर्दी लागली बट काही विषय नाही. तर इथे मंदिराच्या भोवती ह्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यामध्ये संपूर्ण शिवकथा आहे. इथं शिव पार्वतीचं लग्न हे आता शिवद्वारे यमाचा संहार केल्यानंतर हे पुतळा आहे हा. हे आता इथे सप्तऋषींचं प्रतिकृती बनवलं इथे. आणि तिकडे बघा तर तिकडे काली मातेचा अवतार आहे. सप्तऋषींमधले महर्षी गौतम असे 7 महर्षींचे इथे प्रतिकृती बनवलेली आहे. आणि इकडे आला की इकडे एक फूड झोन आहे. बघू आता आज जाऊन इथं काय खायला मिळतं. इकडे 15 ऑगस्ट ही सगळी तयारी दिसते. इकडं हे सगळं सजवले 15 ऑगस्ट निमित्त. ऑगस्ट निमित्त सगळं सजवलेलं आहे इकडं. आणि आम्ही आता खाण्याच्या टेबलवरती बसलोय. आम्ही इथं आता फूड कॉर्टमध्ये आलेलो आहे. पण आता इथे रेट पाहून आता संकेत तर आमचे टी बॉईज ऑर्डर नाही म्हणणार आहे. कशाची ऑर्डर देतोय? फक्त आम्ही पाणी करून पोट भरलेलं आहे. पाणी बांधलेलं आहे. आता रूमवर जाऊ आणि आराम करू. पोट तर भरलेले सगळं. विसूच्या पोहनसाठी पेंडिंग आहे. जास्त भूक लागली तर लाडू बोलू आणि खाऊन टाकू. इथं फूड झोनमध्ये आलोय. पण इथले आयटम असे खूपच महाग आहेत इथे.
प्लेन डोसा 130 रुपये, मसाला डोसा 170 रुपये. असं पण आम्ही ऑर्डर केलोय. आता असं वाटतं की पाणी पिऊनच पोट भरावं लागेल आम्हाला. 700 रुपये. खूपच महाग आहे हे. इथून आम्ही आता रूमवर निघालोय. हे असं मंदिराच्या बाजूने हे काही कलाकृती कोरलेल्या आहेत. त्यात पण छोट्या मोठ्या गोष्टी लपलेल्या आहेत प्रत्येक कलाकृतीमध्ये. आणि हे कोरीवकाम एकदम म्हणजे असं बघण्यासारखं आहे. प्रत्येक चित्रात एक स्टोरी लपलेली आहे इथं. यातल्या प्रत्येक शिल्पात एक गोष्ट लपलेली आहे. तर इथं एक भारत माताचं मंदिर आहे. हे बघा, हे सगळं 15 ऑगस्टसाठी सजवलं आहे इकडं. तर आता आम्ही उज्जैन महाकालचं दर्शन घेऊन रूमवरती निघालेलो आहे. आमचं रूमचं चेकआउटचं टायमिंग झालं, 11 वाजलेत. हे पोरं आमच्या आता ई रिक्षाला हात करायला लागलेत. काही रिक्षा काय थांबणं झालं आम्हाला. आम्हाला इथून रूमवरती जायचं आता. पुढे थांबल्या. तर आम्ही आता एक ई रिक्षात बसलोय. 10,000 रुपये मध्ये आम्हाला सोडते म्हणलेत ते. तर आम्ही आता इथे कालभैरव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलोय. ते काहीतरी 6 किलोमीटर आहे उज्जैन पासून. तिथून गाडी घेऊन आलो आम्ही इथं निघालो आता कालभैरवच्या दर्शनाला. तुम्ही बघता इथं भरपूर गरमी आहे इथं. खूप गरमी आहे. गरमी खूप. आणि आम्हाला भांग भेटला तर आम्ही तो पण पिणार आहे. थोडा पाहू कसं होतंय. भांग स्वतः आम्ही भेटले तर नक्कीच असं बोललं जातं. उज्जैनला आल्यानंतर पिऊ. पाहू आता काय भेटला तर नक्की पिऊ. भरपूर गर्दी आहे कालभैरवला. लोकांनी दोर बांधून किती इच्छा मागितल्या तिथे. आताशी आम्हाला मंदिराचं प्रवेशद्वार दिसतं इथून. तर बऱ्यापैकी 1.5 तास लागेल उभं राहून. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाईणार थोड्या वेळातच. तर अशा प्रकारे कालभैरव मंदिरात आमचं छानपैकी दर्शन झालं. हे अजून मागं बाजू बघू शकतात. खूप गर्दी आहे मागं अजून. 1.5 तास लाईनीत उभं राहून आम्हाला नंबर भेटला आता. पण छान वाटलं दर्शन करून.
आता आम्ही इंदोरमध्ये आहे आणि आम्ही फिरत फिरत इथे राजवाडा बघा आलो इंदोरचा. राजवाडा पॅलेस आहे इंदोरचा. फिर कोल्ड ड्रिंक पीते